खडे आणि सँडस्टोनच्या दरवाढीच्या वादातून कर्जत तालुक्यातील सावरगाव येथे एका क्रशर कार्यालयात घुसून क्रशर मालक व मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 11 जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान सावरगाव येथील साई श्रद्धा स्टोन क्रशर कार्यालयात खडी व सँडस्टोन विक्रीच्या दरवाढीवरून सप्लायर्स यांचा वाद निर्माण झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी कार्यालयात घुसून गोंधळ घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर फिर्यादी व जखमी विजय बहादूर जयकिरण सिंग वय 58 हे संबंधित क्रशर व्यवसायाचे मालक आहेत. तक्रारीनुसार मुख्य आरोपीने कार्यालयातील खुर्ची उचलून त्यांच्या अंगावर फेकली. तसेच पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांच्या हातावर मारहाण करण्यात आली आहे. या झटापटीत क्रशरचे मॅनेजर शरदकुमार चव्हाण यांनाही हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. तसेच एका आरोपीने खुर्चीने हल्ला करून त्यांना दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तक्रारीनुसार त्यानंतर इतर आरोपींनी एकत्रितपणे कार्यालयात धिंगाणा घालत शिवीगाळ केली. खडी आणि सँडचे भाव कसे वाढवले, तुमचा व्यवसाय बंद पाडू अशी धमकी देण्यात आल्याचाही आरोप फिर्यादीकडून करण्यात आलाय. या प्रकरणी सावरगाव येथील 11 आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जयवंत काठे करीत आहेत.